आपल्या सगळ्यांची उपस्थिती लाभली त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि दादाभाऊ माने आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं कौतुक करतो. खरं तर एका पद्धतीने सूर्याविषयी बोलावं त्याच पद्धतीने आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी बोलल्यासारखं होईल. त्याचं कार्य इतकं महान आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय नाही केलं. फक्त एका दलित घटकासाठीच नव्हे तर संपूर्ण मानव जातीच्या उद्धारासाठी त्यांनी काम केलेलं आहे. परंतु दुर्दैवानं काही ठराविक मंडळी फक्त त्यांना एका समाजापुरतं पाहतात. तर मी या अभिवादनाच्या निमित्तानं आपल्या लोकांच्या समोर हा विषय मुद्दामून मांडेल की येणाऱ्या पिढीला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समजवले पाहिजे, शिकवले पाहिजेत, असं सांगितले पाहिजे. आपली येणारी पिढी यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा फक्त फोटो ओळखायला नव्हे तर त्यांनी जे काम केलेलं आहे, त्यांनी जे समाजासाठी संपूर्ण मानवतेसाठी ज्या पद्धतीनं मानवतेचा उद्धार त्यांच्या हातून जो घडलेला आहे ते सर्व आपण आता आपल्या येणाऱ्या पिढीला सांगणं गरजेचं आहे. मी इतकं सांगेल की फक्त एका विशिष्ट समाजासाठी नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठी झटणाऱ्या आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या, सर्वात मोठी लोकशाही ज्या संविधानावर चालणाऱ्या, त्या संविधानाचे निर्माते, भारतीय घटनेचे शिल्पकार, परमपूज्य विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आज 64व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र मूर्तीस कोटी कोटी प्रणाम करतो. आपण मोठ्या उत्साहाने या ठिकाणी आलात. मी आमच्या संघटनेच्या वतीने तुम्हाला आवाहन करेन की यापेक्षा जास्त लोकांना आपण पुढच्या वर्षी घेऊन आलं पाहिजे. लोकांपर्यंत ही भावना पोचली पाहिजे की हा आमचा बाप होता आणि हा आमचाच नव्हे तर सर्व मानव जातीचा बाप होता. आणि ती भूमिका आपण सर्वांनी घेऊन आपण या अभिवादन सभेला प्रचंड संख्येने यायला पाहिजे. आपण आलात. मला या ठिकाणी दादाभाऊ माने यांनी त्यांच्या सहकार्यांनी 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. तुमचा सांगतो. जय महाराष्ट्र, जय हिंद.